सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अमृत महोत्सवी वर्षाचा पार पडला शुभारंभ। सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचा अमृत महोत्सवी वर्ष साजरं होत आहे आणि या निमित्ताने वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या अमृत महोत्सवी वर्षाचा शुभारंभ आज पार पडला आहे। खासदार विशाल पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील आणि बाजार समिती सभापती सुजय शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महोत्सवी वर्षाचा शुभारंभ पार पडण्यात आणि हळदीचे जागतिक बाजारपेठ आणि माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी स्थापन केलेली बाजारपेठ म्हणून सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे। या शुभारंभ प्रसंगी खासदार विशाल पाटील यांनी बोलताना राजकारण विरहित बाजार समितीचा कारभार राहिला तर शेतकऱ्यांचा फायदा होईल, तसेच येणाऱ्या वर्षभरात शेतकरी व व्यापाऱ्यांना अधिकच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बाजार समितीचा प्रयत्न असेल असा विश्वास देखील यावेळी खासदार पाटील यांनी व्यक्त केला। आज सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगलीच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण होण्यानिमित्त कार्यक्रम नुकताच पार पडला। घोरपडे सरकार ह्या ठिकाणी प्रमुख पाहुणे होते, जयश्रीताई वहिनी होते। ह्या ठिकाणी 1.5 वर्षापूर्वी शेतकऱ्यांमधनं आणि व्यापाऱ्यांमधनं हमाल तोलाईदारांमधनं निवडणूक होऊन एक चांगलं पॅनल ह्या ठिकाणी निवडून आलेलं आहे। त्या संचालक मंडळाचं गेले 1.5 वर्ष चांगलं कामकाज चालू आहे। हे वसंतदादांनी लावलेलं रोपटं आज मोठं वृक्ष निर्माण झालेलं आहे आणि खूप लोकांना ह्यातनं फळ सावली ही मिळते। ह्या ठिकाणी आम्ही सर्वांनी निर्धार केला की ह्या अमृतसोयी वर्षात म्हणजे एका वर्षात जास्तीत जास्त शेतकऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध करून देणे, व्यापाऱ्यांसाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभं करून देणं, कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा काहीतरी उपाययोजना काढणं, हमालांना ह्या ठिकाणी फायदा मिळवून दिला, अशा वेगवेगळ्या ट्रेनिंगच्या योजनासुद्धा ह्या ठिकाणी वर्षभर राबवणार आहे। चांगले कार्यक्रम वर्षभर घ्यायचे आहेत। वसंतदार निर्माण केलेल्या ह्या संस्थेचं नाव लौकिक जगभर पसरावं ह्यासाठी सुद्धा प्रयत्न मी घेणार आहे। म्हणून आज सगळ्या घटकांना आज शुभेच्छा दिल्या। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।